नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात हे हिरव्यागार असे हे पालेभाज्या मिळतात. तर आज आपण मस्त असे हे पालकाचे कुरकुरीत भजी बनवणार आहोत. तर ही पालकाची भजी अजिबात तेलकट झालेली नाहीत आणि एकदम कमी तेलामध्ये तळली जाणारी ही पालकाची भजी आहेत. तर हे पालक लहानांपासून मोठ्यांना अजिबात आवडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जर कुरकुरीत पालकाची भजी करून दिलात तर ते खूप आवडीनं खातील. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक जुडी पालक घेतलेली आहे. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून असं हे चाळणीवर ठेवलेलं आहे. तर आपण हे फक्त पालकाची पानं-पानंच तोडून घ्यायची आहेत. जेव्हा भजी आपण खातो ना, ते देठं जर घातलं तर हे थोडेसे भजी कडवट लागतात म्हणून आपण हे पालकाचे पानं-पानंच घ्यायचे आहेत. तर पालकाची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य अजवाईन घेतलेलं आहे, मीठ घेतलं, जिरं, लाल तिखट, हळद, लसणीच्या पाकळ्या, आलं घेतलेलं आहे, हिरवी मिरची, एक मोठी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. तर आपण या पालकाला छान असं बारीक-बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पालक कट करून घेतले आहे. केव्हाही तुम्ही पालक कट करण्याच्या अगोदरच आपल्याला हे पालक धुवून मग कट करून घ्यायचं आहे. म्हणजे कट करून घेतल्यावर पालक जर धुलं तर त्याच्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात राहतं. तर हे कट करून घेतलेली पालक आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. ओवा टाकून घेतला, जिरे टाकलं. नंतर त्याच्यामध्ये जे आपण आलं, हिरवी मिरची आणि लसूण त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे, ते टाकून घेतलेलं आहे. नंतर लाल तिखट टाकलं. नंतर याच्यामध्ये हळद टाकून छान आपल्याला हाताने चुरून घ्यायचं आहे. तर हे बघा असं आपण छान असं बारीक हाताने पालक चुरून घेतलेला आहे. तर या पालकाला पाणी पण सुटलेलं आहे. तर आपण पालकची भजी बनवण्यासाठी जास्त आपल्याला पाण्याची गरज पडणार नाही. तर या पालकामध्येच भरपूर प्रमाणात पाणी असतं. नंतर यामध्ये घालून घेऊयात तांदळाचं पीठ, बेसन आणि कोथिंबीर. तर हे साहित्य आपण छान हाताने मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित. एकदम छान असं हाताने हे पालक आणि पीठ छान चुरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे साहित्य सगळं छान हाताने चुरून घेतल्यामुळे या पालकाचं छान असं पाणी सुटतं. नंतर त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालून छान आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. तर कधी पण पालकाची भजी करताना जास्त बेसन घालून घ्यायचं नाही, म्हणजे भजी असे हे दाटल्यासारखे होतात. तर हे आपले सगळे जिन्नस एकजीव झालेले आहेत. नंतर आपल्याला थोडंसं पाण्याची गरज वाटली म्हणून 1-2 चमचे पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे पालकाची भजी बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपल्याला हे पालकच्या भजीचं पीठ आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे. तर पीठ भिजेपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर गॅसवर कढई ठेवलं, नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. तर इकडं आपलं छान तेल पण गरम होत आहे. तर आपलं हे पीठ पण छान असं भज्याचं भिजलं गेलेलं आहे. तर आपण भजी तळायला घेऊया. तर आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक-एक करून अशा पद्धतीने आपल्याला हे भजे सोडून द्यायचे आहेत. तर भजी तळताना आपण जास्त गॅस मोठाही करायचा नाही आणि जास्त बारीकही करायचं नाही. मीडियम साईजमध्ये हे गॅस चालू करून ठेवायचं आहे आणि ही भजी तळून घ्यायची आहेत. जर गॅस मोठा केला तर आपले हे भजे वरून तळतात आणि आणि मधून कच्चे राहण्याची शक्यता असते. जर गॅस बारीक करून जर आपण ही भजी तळात तर त्याच्यामध्ये एकदम तेल जास्त भरलं जातं. म्हणून एकदम मीडियम गॅसवरच ही भजी तळून घ्यायची आहेत. म्हणून भजी तळताना आपण हे सुद्धा आपल्याला हे काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे पालकची भजी तळून घ्यायची आहेत. तर मस्त अशी ही आपली पालकची कुरकुरीत भजी तळली गेलेली आहेत. तर तुम्हाला दिसत असेल जास्त तेलकट ही भजी अजिबात झालेली नाहीत. तर ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशीच राहिलेली पण भजी आपण सेम पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत. तर दुसरी बॅच तळताना आपण तेल असं हे छान कडकडीत होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला गॅस बारीक करून छान अशा पद्धतीने आपल्याला हे भजे टाकून घ्यायचे आहेत. तर या भज्याला आपण छान आलटी-पलटी करून कुरकुरीत होईपर्यंत या भज्याला तळून घ्यायचं आहे. तर आपली ही भजी कुरकुरीत तळली गेलेली आहेत. तर प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपले हे पालकाचे एकदम कुरकुरीत असे हे पालकाची भजी बनवून तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.